श्री अधिक मास महात्म्य अध्याय 5. तर मंडळी, या अध्यायाचे नाव आहे मृगराजाचे गोदान आणि प्रायश्चित, भगवान श्रीकृष्णाकडून उद्धार. चला तर मग या 5व्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. सूत पुराणिकांच्या रसाळवाणीतून अधिक मासाचे महात्म्य श्रवण करताना ऋषीवरांचा श्रोतूवर्ग पूर्णपणे भारावून गेला होता. प्रत्येकाचे मन हे आनंदाने भरून येत होते. कथा निवेदनाचा प्रवास पुढे पुढे चालू होता. लक्ष्मीनारायणाच्या मधुर संवादातून कथा पुढे सरकत होती. गोमातेची पवित्रता, तिच्या उदरातील देवदेवतांचा निवास, गोपूजनाचे महत्त्व आणि त्यामुळे लाभणारा पुण्याचा ठेवा, हे सारे सांगून झाल्यावर नारायण म्हणाले, देवी, गोदानालाही मोठे महत्त्व आहे. मृगराजाच्या हातून न कळत गोदानाच्या कामात एक छोटीशी चूक घडली आणि त्याला खूप मोठी शिक्षाही भोगावी लागली. भगवान विष्णूंच्या या बोलण्याने लक्ष्मीच्या मनात ती मृगराजाची कथा ऐकण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली. लक्ष्मीने आपल्या मनातील ती कथा श्रवणाची इच्छा बोलून दाखवताच भगवंत तिला ती कथा सांगू लागले. देवी, नृग नावाच्या एका राजाने आपल्याला पुण्य मिळावे म्हणून अधिक मासात एक गाय एका ब्राह्मणाला दान केली. गोदानाचे पाणी हातावर घेताच तो बिचारा गरीब ब्राह्मण सुखावला, कारण त्याच्या लेकराबाळांना आता दूध मिळणार होते. राजाने दान दिलेली ती गाय घेऊन तो आनंदाने आपल्या घरी परत आला. त्याने ती गाय दारातच बांधून ठेवली आणि खूप स्वप्ने पाहत तो ब्राह्मण झोपी गेला. सकाळी उठून तो ब्राह्मण पाहतो तो काय, राजाने दान दिलेली ती गाय दावे तोडून निघून गेली होती. ती दान मिळालेली आपली गाय कुठे गेली याचा शोध घ्यायला तो ब्राह्मण निघाला. खरे तर ती गाय त्या ब्राह्मणाच्या दारातून दाव तोडून जी पळाली होती ती सरळ गेली होती मृगराजाच्या गोशाळेत, आपल्या जुन्या घरात. पण झाले काय की दुसऱ्या दिवशी न कळत मृगराजाने आपल्या अधिक मास निमित्ताने रोज एक गाय ब्राह्मणाला दान देण्याच्या व्रतानुसार तीच गाय दुसऱ्या एका ब्राह्मणाला दान केली. तो ब्राह्मण राजाने दान दिलेली गाय घेऊन आपल्या घराकडे परतत असतानाच त्या पहिल्या ब्राह्मणाने दुसऱ्याच ब्राह्मणाच्या हाती आपली गाय पाहिली आणि तो म्हणाला, काय रे, तू तर ज्ञानी ब्राह्मण दिसतोस, अन हे असले निंदनीय चोरीचे कर्म करतोस. चोरतोस ते चोरतोस, पण काय तर मला मिळालेली गाय. चल, दे माझी गाय मला परत. कालच मृगराजाने मला ही गाय दान दिली होती. रात्री ही गाय मी दारात बांधून झोपलो तर तू रात्री येऊन ती चोरलीस, खरे ना? असे म्हणून तो त्या दुसऱ्या ब्राह्मणाच्या हातातील ती गाय मागू लागला. तेव्हा तो दुसरा ब्राह्मण म्हणाला, अरे मित्रा, तू हे काय बोलतो आहेस? अरे, मला ही गाय मृगराजाने आत्ता सूर्योदयाच्या शुभमुहूर्तावर दान दिली आहे. ही गाय माझी आहे, मी तुला देणार नाही. चल, दूर हो, माझी वाट सोड. पण तो पहिला ब्राह्मण काही वाट सोडेना. झाले, एकाच गायीवरून त्या दोन्ही ब्राह्मणांमध्ये एकच भांडण जुंपले. दोघेही हमरीतुमरीवर आले. वाटेत ही गर्दी झाली. एकाच गायीच्या मालकीवरून दोन ब्राह्मण भर रस्त्यात भांडत आहेत ही वार्ता मृगराजाच्या कानावर गेली. राजाही त्या जागी आला अन समोर पाहतो तो काय, काल आणि आज राजाने ज्या दोन ब्राह्मणांना गोदान दिले तेच ते दोन ब्राह्मण होते आणि दोघांना दान दिलेली गाय मात्र एकच होती. त्या ब्राह्मणांना आणि गायीला नीट ओळखल्यानंतर राजाच्या लक्षात ही गोष्ट आली की चुकून आपण एकच गाय दोन ब्राह्मणांना दान केली आहे. तेव्हा मृगराजाने आपल्या हातून नकळत घडलेल्या चुकीबद्दल त्या दोन्ही ब्राह्मणांची क्षमा मागितली, हात जोडले आणि त्या दुसऱ्या ब्राह्मणाने ती गाय पहिल्या ब्राह्मणाला द्यावी अशी विनंती केली. त्या बदल्यात राजा, मी तुला 2 गायी देतो असेही म्हणाला. पण ते दोघेही त्या एकाच गायीची मालकी सोडायला तयार होईनात. उलट जो तो मीच ही गाय नेणार म्हणून हट्टाला पेटला. इतकेच नव्हे तर शक्तीच्या बळावर त्या पहिल्या ब्राह्मणाने दुसऱ्या ब्राह्मणाला भर रस्त्यात मारले आणि ती गाय आपल्याबरोबर घेऊन गेला. रागावलेल्या, अपमानित झालेल्या त्या दुसऱ्या ब्राह्मणाने मृगराजाला शाप दिला. कालांतराने तो मृगराजा मरण पावला. यमराजाच्या पुढ्यात जेव्हा त्या राजाच्या पाप पुण्यांचा पाडा वाचला गेला तेव्हा अधिक महिन्यात एकच गाय 2 ब्राह्मणांना दान केली या चुकीबद्दल यमराजाने त्याला एका सरड्याचे रूप दिले
आणि जंगलातील एका कोरड्या विहिरीत ढकलून दिले. तो मृगराजा त्या सरड्याच्या रूपात अनेक वर्षे दुःख भोगीत त्या विहिरीत पडून राहिला. अरे बापरे, एका एवढ्याशा नकळत घडलेल्या चुकीबद्दल ही एवढी मोठी शिक्षा? स्वामी, त्या राजाची त्या सरड्याच्या जन्मातून सुटका झाली नाही का? लक्ष्मीने कळवळून नारायणांना विचारले. देवी, अगं राजाच्या हातून जी चूक घडली त्याबद्दल राजाला ही शिक्षा झाली. तो सरडा होऊन विहिरीत पडला. पण काय स्वामी, त्या राजाच्या हातून काहीच पुण्य घडले नव्हते काय? लक्ष्मीने विचारले. नाही कसं? अधिक महिन्यात मृगराजा गोदान करीत होता ना. त्या पुण्याईच्या जोरावर श्रीकृष्णाच्या हातूनच त्या राजाचा उद्धार झाला. कृष्णाच्या हातून राजाचा उद्धार? तो केव्हा आणि कसा झाला? लक्ष्मीने विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर देताना विष्णू भगवान म्हणाले. देवी, मृगराजा सरडा होऊन त्या कोरड्या विहिरीत पडला. त्या विहिरीजवळ श्रीकृष्णाची साम आणि प्रद्युम्न ही मुले आणि त्यांचे काही सवंगडी खेळत खेळत आले. त्यांच्यातील एकाने विहिरीत डोकावून पाहिले तर त्याला तो भला मोठा सरडा दिसला. त्याने इतरांनाही तो सरडा दाखवला. मुलांना त्या कोरड्या विहिरीत पडलेल्या सरड्याबद्दल दया आली. त्यांनी त्या सरड्याला वर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झाले नाही. मुलांमार्फत ही गोष्ट श्रीकृष्णाला समजली. श्रीकृष्ण धावले आणि त्यांनी त्या सरड्याला आपल्या हाताने बाहेर काढले. भगवान श्रीकृष्णांचा तो स्पर्श घडला मात्र आणि एक नवल घडले. बघता बघता त्या सरड्याचे रूप बदलले आणि त्या सरड्याच्या शरीरातून एक दिव्य पुरुष प्रकट झाला. आपल्या उद्धारकर्त्याचे आभार मानत तो म्हणाला, भगवंता, मी गतजन्मीचा मृगराजा. मी अधिक महिन्यात गोदानाचे जे व्रत करीत होतो त्यात चुकून माझ्या हातून एकच गाय 2 ब्राह्मणांना दान दिली गेली. ज्या ब्राह्मणाला त्या गोदानाला वंचित व्हावे लागले त्याच्या शापानेच मला हा असा पुढील जन्म घ्यावा लागला. मात्र त्या पापाबरोबर माझ्या हातून पुरुषोत्तम मासात जे गोदानाचे पुण्य घडले त्यामुळेच आज मला तुमची भेट घडली, तुमचा स्पर्श घडला आणि माझा या सरड्याच्या जन्मातूनही उद्धार झाला. खरंच देवा, अधिक मासातील गोदानाची पुण्याई खरंच मोठी आहे याची साक्ष पटली. धन्य आहेस तू भक्तवत्सला आणि धन्य आहे तो अधिक मासही. इतके बोलून तो दिव्य पुरुष आकाश मार्गाने स्वर्गलोकी निघून गेला. देवी, आता तरी कळलं ना या अधिक मासाचे आणि त्यातील पुण्यकर्माचे फळ? हे सर्व भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितले आणि इथेच आपल्या अधिक मास महात्म्याचा 5वा अध्याय समाप्त झाला. तर मंडळी, पुढील म्हणजे 6व्या अध्यायात आपण दीपपूजेचे आणि दीपदानाचे महत्त्व ऐकणार आहोत. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढच्या अध्यायाचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.